बुद्ध किंवा कार्ल मार्क्स. तसेच होवो महाराज, असे उत्तर त्या राज्याभिषेक झालेल्या राजाने दिले आणि त्या आज्ञेचे पालन करत त्याने सार्वभौम सम्राटाचे ते आर्य कर्तव्य पार पाडले. अशा प्रकारे आचरण करत असताना पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून आणि पवित्र विधींचे पालन करून तो जेव्हा राजवाड्याच्या मुख्य वरच्या माळ्यावर गेला तेव्हा त्याला ते दिव्य चक्र, चक्ररत्न दिसले, ज्याला हजारो आरे, परिघ, नाभी आणि सर्व भाग पूर्णपणे होते. ते पाहून राजाच्या मनात विचार आला, मला असे सांगण्यात आले आहे की ज्या राजाला अशा प्रसंगी दिव्य चक्र पूर्ण स्वरूपात दर्शन देते तो चक्रवर्ती सम्राट, चक्रप्रवर्तक राजा बनतो. मी सुद्धा तसाच सार्वभौम सम्राट होवो. 6. त्यानंतर हे भिक्षूंनो, राजा आपल्या आसनावरून उठला. त्याने आपल्या वस्त्राचा एक भाग एका खांद्यावरून बाजूला केला, डाव्या हातात एक पात्र, कलश घेतले आणि उजव्या हाताने त्या दिव्य चक्रावर पाणी शिंपडत म्हटले, हे चक्रराज पुढे चाल. हे चक्रराज पुढे जा आणि विजय मिळव. मग हे भिक्षूंनो, ते दिव्य चक्र पूर्वेकडील दिशेने पुढे सरकले. त्याच्या मागे तो चक्रवर्ती राजा गेला आणि त्याच्यासोबत त्याचे सैन्य, घोडे, रथ, हत्ती आणि सैनिक होते. आणि हे भिक्षूंनो, ज्या ज्या ठिकाणी ते चक्र थांबले तिथे त्या विजयी सम्राटाने आणि त्याच्या चतुरंग दलाने आपला मुक्काम ठोकला. त्यानंतर पूर्वेकडील प्रदेशातील सर्व प्रतिस्पर्धी राजे त्या सार्वभौम राजाकडे आले आणि म्हणाले, हे महाबली राजा, यावे. आपले स्वागत असो, हे महाबली राजा. हे महाबली राजा, सर्व काही आपलेच आहे. आम्हाला मार्गदर्शन करा, हे महाबली राजा. तो राजा, तो सार्वभौम सेनानी असे बोलला, तुम्ही कोणत्याही सजीवाची हत्या करू नका. जी वस्तू तुम्हाला दिली गेलेली नाही ती घेऊ नका. शारीरिक वासनांच्या बाबतीत अयोग्य आचरण करू नका. असत्य बोलू नका. मद्यपान करू नका. तुमच्याकडील संपत्तीचा उपभोग पूर्वीप्रमाणेच घेत राहा. 7. त्यानंतर बंधूंनो, ते दिव्य चक्र पूर्वेकडील महासागरात बुडाले, पुन्हा वर आले आणि दक्षिणेकडील प्रदेशाकडे पुढे सरकले. आणि तिथेही तसेच घडले जसे पूर्वेकडे घडले होते. त्याचप्रमाणे ते दिव्य चक्र दक्षिण महासागरात बुडाले, पुन्हा वर आले आणि पश्चिमेकडील प्रदेशाकडे पुढे सरकले. आणि उत्तरेकडेही तिथेही तसेच घडले जसे दक्षिण आणि पश्चिम प्रदेशात घडले होते. त्यानंतर जेव्हा ते दिव्य चक्र संपूर्ण पृथ्वीवर विजय मिळवत तिच्या सागरी सीमेपर्यंत जाऊन आले तेव्हा ते राजपुरीत परतले आणि चक्रवर्ती राजाच्या, चक्र चालवणाऱ्या राजाच्या अंतःपुराच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या न्यायसभेसमोर अशा प्रकारे उभे राहिले की ते तिथे स्थिर झाले आहे असे वाटावे. आपल्या तेजाने त्याने त्या विश्वसम्राटाच्या अंतःपुराचा दर्शनी भाग उजळून टाकला. 8. आणि बंधूंनो, दुसरा राजा जो चक्रवर्ती सम्राट होता, आणि तिसरा, आणि चौथा, आणि पाचवा, आणि सहावा, आणि सातवा राजा जो एक विजयी सेनानी होता, त्याने अनेक वर्षांनंतर, अनेक शतकानंतर, अनेक सहस्र वर्षांनंतर एका माणसाला अशी आज्ञा दिली, हे माणसा, जर तुला दिसले की ते दिव्य चक्र खाली बसले आहे किंवा आपल्या जागेवरून सरकले आहे
तर मला तशी खबर दे, तसेच करेन महाराज, असे तो माणूस म्हणाला. त्यामुळे अनेक वर्षांनंतर, अनेक शतकांनंतर, अनेक सहस्र वर्षांनंतर त्या माणसाने पाहिले की ते दिव्य चक्र खाली बसले होते आणि आपल्या जागेवरून विचलित झाले होते. तेव्हा तो राजा त्या युद्धसम्राटाकडे, वॉरलॉर्ड, गेला आणि त्याने त्याला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर त्या राजानेही स्ट्रॉंगटायरने जसे केले होते तसेच केले आणि तो राजर्षी निघून गेल्यानंतर 7व्या दिवशी दिव्य चक्र नाहीसे झाले. तेव्हा एका माणसाने जाऊन राजाला ही बातमी दिली. चक्र नाहीसे झाल्यामुळे राजाला अतिशय दुःख झाले आणि तो शोकाकुल झाला. परंतु सार्वभौम शासकाचे आर्य कर्तव्य, अरियान ड्युटी काय असते याविषयी विचारणा करण्यासाठी तो त्या राजर्षीकडे गेला नाही. त्याऐवजी त्याने आपल्या स्वतःच्याच विचारांनुसार प्रजेवर राज्य केले आणि अशा प्रकारे राज्यकारभार चालवल्यामुळे पूर्वीच्या ज्या राजांनी सार्वभौम शासकाचे आर्य कर्तव्य पाळले होते त्यांच्या काळात प्रजा जशी भरभराटीस आली होती तशी स्थिती राहिली नाही. त्यानंतर हे भिक्षूंनो, मंत्री, दरबारी, वित्त अधिकारी, रक्षक, द्वारपाल आणि वेदपठणाद्वारे जीवन जगणारे ब्राह्मण राजाकडे आले आणि असे म्हणाले, हे राजा, पूर्वकालीन राजे ज्या आर्यधर्माचे, न्याय व नीतीपूर्ण राजधर्माचे पालन करत होते त्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आणि स्वतःच्या कल्पनांनुसार तू राज्य करत असल्यामुळे तुझे प्रजाजन भरभराट पावत नाहीत. तुझ्या राज्यात मंत्री, दरबारी, वित्त अधिकारी, रक्षक, पहारेकरी आणि वेदपठण करणारे आम्ही सर्वजण आणि इतरही असे लोक आहेत ज्यांना सार्वभौम राजाच्या त्या आर्यधर्माचे ज्ञान आहे. म्हणून हे राजा, तू आम्हाला त्याबद्दल विचार. तू विचारलेस तर आम्ही तुला त्याबद्दल माहिती देऊ. 9. त्यानंतर हे भिक्षूंनो, राजाने मंत्री आणि इतरांना एकत्र बसवले आणि त्यांना सार्वभौम शासकाच्या आर्यधर्माबद्दल विचारले. त्यांनी त्याला त्याबद्दल सांगितले. त्यांचे म्हणणे ऐकल्यावर त्याने योग्य ती सुरक्षा व्यवस्था तर केली, परंतु गरजू किंवा दरिद्री लोकांना कोणतीही संपत्ती दिली नाही आणि असे केल्यामुळे सर्वत्र गरिबी पसरली. जेव्हा गरिबी मोठ्या प्रमाणावर पसरली तेव्हा एका माणसाने अशी वस्तू घेतली जी त्याला कोणीही दिली नव्हती, ज्याला लोक चोरी म्हणतात. लोकांनी त्याला पकडले आणि राजासमोर आणले व म्हणाले, हे राजा, या माणसाने अशी वस्तू घेतली आहे जी त्याला दिली गेली नव्हती आणि ही चोरी आहे. त्यावर राजा त्या माणसाला म्हणाला, हे माणसा, हे खरे आहे का की तू अशी वस्तू घेतली आहेस जी तुला कोणीही दिली नव्हती आणि तू ती कृती केली आहेस जिला लोक चोरी म्हणतात? हे खरे आहे, हे राजा. पण का? हे राजा, माझ्याकडे जगण्यासाठी काहीही साधन नाही. मग राजाने त्या माणसाला संपत्ती दिली आणि म्हटले, त्या संपत्तीचा वापर करून तू स्वतःचे जीवन जग, तसेच तुझे आईवडील, मुले आणि पत्नी यांचा सांभाळ कर आणि आपला व्यवसाय चालव. तसेच करेन, हे राजा, तो माणूस उत्तरला. 10. त्यानंतर हे भिक्षूंनो, दुसऱ्या एका माणसाने अशी वस्तू चोरली जी त्याला दिली गेली नव्हती. लोकांनी त्याला पकडले आणि राजासमोर आणले व सांगितले, हे राजा, या माणसाने अशी वस्तू चोरली आहे जी त्याला दिली गेली नव्हती. आणि राजाने तसेच केले आणि बोलला जसे त्याने त्या आधीच्या माणसाच्या बाबतीत केले होते व बोलला होता.